स्ट्रीट, नॉट रोड. स्ट्रीट पण नाही आणि रोड पण नाही, हे दोन शब्द नाही वापरले. शब्द कोणता वापरलाय? पाथ शब्द वापरलाय. पाथ म्हणजे अगदीच पायवाट, साधा कच्चा रस्ता. आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्याला त्या सीड्स ऑफ मूनलाईट लावायच्या आहेत, त्या चंद्रप्रकाशाच्या बिया त्याला लावायच्या आहेत. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. बघा काय लावायचे त्याला? स्मॉल स्मॉल, छोटे छोटे मून्स ऑफ लाईट. दोन स्मॉल शब्द रिपीट झालाय बघा, नीट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. स्मॉल शब्द या ओळीमध्ये रिपीट झालाय. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. एका चंद्रापासून त्याला अनेक चंद्र तयार करायचे. स्मॉल स्मॉल, लहान लहान चंद्र. काय मिळेल चंद्रापासून? वी वुड गेट द लाईट. चंद्रापासून प्रकाश मिळेल आणि तो प्रकाश मिळावा म्हणून मला रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्या बिया किंवा ते चंद्र लावायचे आहे छोटे छोटे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. व्हाय? परत एकदा प्रश्न, का लावायचे आहेत? बिकॉज द होल व्हिलेज, या फ्रेजकडे लक्ष द्या. द होल व्हिलेज म्हणजे पूर्ण गाव. पूर्ण गाव जातं म्हणजे गावच जातं का? नाही. द पीपल फ्रॉम द व्हिलेज, त्या गावातले लोक जातात. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. दररोज त्या गावातली लोक कामासाठी शहरात जातात. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. आपल्याकडं पण लोक शेजारच्या खेड्यावरून लोक शहरात कामात येतात. तसंच त्या मुलाच्या खेड्यातले लोक पण बघा. हिअर वी कम्स टू दॅट द चाइल्ड लिव्ज इन द विलेज अँड देअर इज अ सिटी नियर बाय. जवळ एक शहर आहे आणि त्या खेड्यातली सर्व लोक कामासाठी कुठे जातात? त्या शहरात जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. वी नो वेन डू द वर्कर्स ऑर द विलेजर्स कम टू द सिटी? जनरली द लेबर्स, द वर्कर्स कम टू द सिटी अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी सकाळी लवकरच शहरात पोचतात. अँड दे गो बॅक, दे रिटर्न टू देअर विलेज लेट इन द इव्हिनिंग. संध्याकाळी उशिरा घरी परत जातात. नाऊ देअर आर फॅसिलिटीज. जर फॅसिलिटीज असतील तर लवकर पोहोचू शकतात. बट वेन द व्हिलेज इज इन सम रिमोट प्लेस, इज इन द इंटेरियर, एखाद्या इंटेरियर म्हणजे दुर्गम भागामध्ये असेल, रिमोट प्लेसला असेल, तर तिथे अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा नसतात. म्हणून सकाळी लवकर येणं आणि उशिरा जाणं हा एकच पर्याय असतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि जेव्हा ती लोक परत जातात, इट बिकम्स डार्क, तेव्हा काय झालेला असतो? अंधार झालेला असतो. ऑन माय व्हिलेज, सॉरी, ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार. अँड व्हाय डज इट हॅपन? असं का घडतं? द व्हिलेज इज फार फ्रॉम द सिटी. द व्हिलेज इज फार फ्रॉम द सिटी. खूप अंतरावर आहे, जवळ नाही. बट डेली, एव्हरी डे, द पीपल फ्रॉम द व्हिलेज हॅव टू कम टू द सिटी फॉर वर्क अँड दे हॅव टू गो बॅक टू देअर व्हिलेज इन द नाईट. सकाळी लवकर यावं लागतं आणि उशिरा परत घरी जावं लागतं. उशिरा परत जाताना अंधार झालेला असतो. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. द पाथ, द वे, द रूट, जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, इट इज नॉट इझी. तो सरळ सोपा नाही. इट इज नॉट स्मूथ. तो स्मूथ पण नाही. पण कसा आहे तो? द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. इट इज अ डिफिकल्ट रूट. इट इज अ डेंजरस रूट. कठीण रस्ता आहे. काय अडचणी आहेत रस्त्यावर? इट इज टफ, खडतर रस्ता आहे. टफ म्हणजे खडतर. नॉट ओनली दॅट, एवढंच नाही. द रूट इज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रस्ता कशाने भरलेला आहे? स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रस्त्याने भरपूर साप आहेत, विंचू आहेत. नायदर बस नॉर कार्ट प्लाइज. यात अजून भर म्हणून दे हॅव टू वॉक टू देअर विलेज. त्यांना काय करावं लागतं? आपल्या गावाला पायीच जावं लागतं. गावाहून पायीच शहरात यावं लागतं. रस्ता तर चांगला नाही आहे, रस्त्यावर साप आहेत, विंचू आहेत. त्याचबरोबर काय आहे? नायदर बस नॉर कार्ट प्लाइज. प्लाइज मीन्स एजा करते. टू ट्रॅव्हल ऑन द रूट. नायदर बस नॉर कार्ट. बस किंवा कार्ट, गाडी, बैलगाडी, छकडा, गाडीसुद्धा, बैलगाडीसुद्धा किंवा बससुद्धा त्या गावाला जात नाहीत. आणि म्हणून पर्याय काय आहे? फक्त दे हॅव टू वॉक टू देअर व्हिलेज. पायीच चालत जावं लागायचं. वेन माय फादर रिटर्न्स होम
आय एम अस्लीप. बघा आता मुलगा काय म्हणत आहे, हिज फादर इज ऑल्सो वन ऑफ द विलेजर्स. त्यांचे वडील सुद्धा त्या खेडूतांपैकी, त्या गावातल्या लोकांपैकी एक आहेत. अँड ही हॅज टू कम, हिज फादर हॅज टू कम टू द सिटी फॉर वर्क. त्यांना सुद्धा शहरात कामासाठी यावं लागतं आणि रात्री परत घरी येतात. काय म्हणतो तो मुलगा बघा, वेन माय फादर रिटर्न्स होम, आणि जेव्हा माझे वडील घरी परत येतात, आय एम अस्लीप. आय एम अस्लीप, मी झोपलेला असतो. याचाच अर्थ काय, हिज फादर रिटर्न्स होम लेट इन द नाईट. लहान मुलं साधारणपणे थोडा जरी उशीर झाला तरी झोपी जातात, आणि त्याला असं म्हणायचं आहे की माझे वडील जोपर्यंत घरी येतात तोपर्यंत मी झोपी गेलेला असतो. इट मीन्स याचाच अर्थ असा आहे की वडील जेव्हा घरी येतात तेव्हा तो मुलगा झोपी गेलेला असतो. हिज फादर कम्स लेट इन द नाईट. हिज फादर रिचेस होम लेट. त्याचे वडील घरी लेट पोचतात. अँड व्हॉट इज द रिझन व्हाय ही अराइव्स लेट, व्हाय ही कम्स होम लेट? बिकॉज द रूट इज नॉट इझी. द city is far from his village and the route is full of snakes and scorpions. These are the reasons his father comes home late. One more thing, it becomes dark. अंधार पडलेला असतो, and so he may have to walk slowly. त्याला कदाचित हळूहळू चालत यावं लागेल. He has to walk very carefully. काळजीपूर्वक चालत यावं लागत असेल. आणि मुलाला तोच प्रश्न पडलेला आहे, that his father comes home late in the evening. And he goes back early in the morning while I am sleeping. रात्री उशिरा येतातच येतात, पण सकाळी सुद्धा भेट होत नाही. का? बिकॉज ऑफ द रूट, बिकॉज ऑफ द रोड ही हॅज टू लिव्ह अर्ली. त्यांना सकाळी लवकरच जावं लागतं. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. परत जातात अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी सकाळी निघून जातात. ॲट दॅट टाइम ऑल्सो ही इज असली. तेव्हा सुद्धा हा मुलगा काय असतो, झोपलेला असतो. म्हणजे जेव्हा परत येतात तेव्हा पण मी झोपलेला असतो, जेव्हा ते शहरात जातात तेव्हा पण झोपलेला असतो. कदाचित या मुलाची आणि वडिलांची भेट होतच नसेल कामामुळे, रस्त्यामुळे. ओ मून. अँड सो द बॉय ॲड्रेसेस हिज द मून. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आणि म्हणूनच त्याला काय पाहिजे, मूनलाईट पाहिजे, चंद्रप्रकाश पाहिजे. ही वॉन्ट्स टू एनलाइटन द पाथ. एनलाइटन, एनलाइटन म्हणजे प्रकाशित करणे. एनलाइटन मीन्स प्रकाशित करणे. त्याला तो रस्ता प्रकाशित करायचा आहे. कशाने प्रकाशित करायचा आहे? विथ द मूनलाईट. त्या चंद्रप्रकाशाने त्याला तो रस्ता प्रकाशित करायचा आहे, जेणेकरून हिज फादर ऑर द अदर विलेजर्स ट्रॅव्हल ऑन दॅट एनलाइटन्ड पाथ. त्या प्रकाशित मार्गावरून चालू शकतील. आणि म्हणून तो चंद्राकडून चंद्रप्रकाश मागतोय. गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. सी द फॅन्सी, सी द इमॅजिनेशन ऑफ दॅट चाइल्ड. त्या मुलाची कल्पना बघा. ही वॉन्ट्स द मूनलाईट नॉट ॲज अ फेवर, बट ही वॉन्ट्स द मूनलाईट ऑन लोन. लोन म्हणजे कर्ज. मला एक कर्ज म्हणून देईल. म्हणजेच काय, ही विश टू रिटर्न दॅट मूनलाईट. कदाचित मी परत करेल. लोन असतं, लोन परत करावं लागतं. कर्ज असतं, परत करावं लागतं. त्याला असं वाटतंय की मी कर्ज परत करेल. कसं परत करेल? सगळं आधीच म्हटलंय की सीड्स ऑफ मूनलाईट. ही वॉन्ट्स टू प्लांट दोज सीड्स. त्याला त्या सीड्स लावायच्या आहेत. ही वॉन्ट्स टू ग्रो मोर मून्स. त्याला अधिक मून्स तयार करायचे आहेत. आणि कदाचित जास्तीचे मून तयार झाले म्हणजे माझ्याकडे भरपूर चंद्रप्रकाश असेल, मी कदाचित तुला परत पण करू शकेल, असं पण त्याला वाटत असेल. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. I want to light the dark route. The route that is from city to the village is dark, and he wants to light the dark route. He wants to enlighten that route. He wants to make it bright. त्याला तो प्रकाशित करायचा आहे. So that my father returns early. So that, जेणेकरून, if the path is bright, if there is light on the path, on the route,